नमस्कार. एशियन न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. समाजामध्ये जेव्हा तुम्ही सामाजिक बांधिलकी जपत काही चांगली कामं उभी करता, ज्याचा समाजाला अभिमान वाटावा असे काही प्रकल्प पुढे जातात, तर याची निश्चितच समाज दखल घेत असतो. जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन आनंद आश्रमच्या निमित्ताने देशातील पहिला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांसाठी नाशिकमध्ये उभा राहिला आणि ह्या प्रकल्पाच्या निमित्ताने एक चांगली व्यवस्था नाशिकमध्ये ह्या टीमने उभी केली. ह्या व्यवस्थेला पुढे नेत असतानाच समाजातले जे ओपिनियन मेकर असतात याची दखल घेत असतात. नाशिकमध्ये नुकतेच सहाय्यक आयुक्त म्हणून बदलून आलेले माननीय जितेंद्र वाघ सर यांनी ह्या प्रकल्पाला भेट दिली आणि उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. समाजातल्या उपेक्षित घटकांपासून तर थेट समाजाला दिशा देणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये जितेंद्र वाघ सर यांचा नियमित सहभाग राहिलेला आहे. ह्या प्रकल्पाच्या निमित्ताने आपण आदरणीय वाघ सर यांच्याशी बोलूया. आज ॲक्च्युली आमच्या नातेवाईकांच्या माध्यमातून खरं तर या प्रकल्पाविषयी माहिती मिळाली आणि सहकुटुंब या प्रकल्पाला भेट देण्याची संधी मिळाली. खरं तर वृद्धाश्रम हा कन्सेप्ट थोडासा किंवा निगेटिव्ह अँगलने समाजामध्ये थोडंसं पाहिलं जातं, परंतु सरासरी आयुर्मान जे देशाचं आहे आता त्याचा जर विचार केला तर थोडंसं वृद्धत्वाकडे झुकणारं आपलं डेमोग्राफिक पॉप्युलेशनचं जे हे आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या व्यवस्थेची गरज ही म्हणजे प्रकर्षाने आता जाणवायला लागली. न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, म्हणजे त्रिकोणी कुटुंब, पती पत्नी आणि मुलगा किंवा मुलगी. आणि अशा याच्यामध्ये जेव्हा मुलगा हा थोडासा मोठा होतो, नोकरीनिमित्त किंवा इतर काही कारणास्तव शिक्षणानिमित्त त्याला बाहेर राहावं लागतं, अशा वेळेस आईवडिलांची किंवा घरातल्या वृद्ध व्यक्तींची काळजी कोण घेणार ही समस्या त्याला असते. आणि प्रत्येक वेळेस तो म्हणजे अनास्था आहे म्हणून आई किंवा वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतं असं नसतं, तर ही आता सामाजिक आणि काळाची गरज झालेली आहे. आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीचे वृद्धाश्रम ज्याच्यामध्ये सर्व जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना चांगल्या आरोग्यविषयक सुविधा, राहण्याच्या, जेवणाच्या वगैरे सर्व चांगल्या सुविधा आणि सोबतच एक सामाजिक काय म्हणता येईल की सरमिश्रण आणि त्यांना कुठंतरी एकटेपणा जाणवणार नाही अशा पद्धतीच्या वृद्धाश्रमांची गरज म्हणजे ही काळाची गरज आता झालेली आहे. आणि ही जी पोकळी आहे, ही जी स्पेस आहे, हा भरण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून होतो, हे निश्चितच अभिनंदनास्पद बाब आहे. आणि जेव्हा भेट दिली तेव्हा लक्षात आलं की बऱ्याचशा गोष्टी या म्हणजे आपण ज्यावेळेस भौतिक जगामध्ये वावरत असतो अशा समस्यांकडे आपलं सहजासहजी लक्ष जात नाही. मुद्दामून जेव्हा आपण अशा प्रकल्पांना भेट देतो तेव्हा जाणवतं की या सामाजिक समस्या ज्या आहेत त्याचं म्हणजे किती तीव्र किंवा उग्र रूप त्यांनी आता धारण केलेलं आहे. आणि त्याला टॅकल करण्यासाठी शासन प्रयत्न करत असतं, परंतु सामाजिक संस्थांनी त्याच्यामध्ये योगदान देणं जास्त लागतं. कारण शासन एकटं कधीच म्हणजे फार काही करू नाही शकत, त्याला समाजाची, सामाजिक संस्थांची गरज असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण असाल, सोनालीताई असतील, हे सर्वजण जे प्रयत्न करत आहात हा निश्चितच स्तुत्य आहे, अभिनंदनास पात्र आहे. माझं आव्हान राहील की सर्वांनी याला भेट द्यावी, ह्या समस्या जाणून घ्याव्यात, काय आहे आजूबाजूला आपलं काय घडतं ते जाणून घ्यावं आणि आपल्या परीने जी काय मदत करता येईल ते खाली समाजाला म्हणून या प्रकल्पांना करायला पाहिजे असं एक. समाजाच्या प्रवाहामध्ये 2 पिढ्यांमधील अंतर जर कमी करायचं असेल तर यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणं ही काळाची गरज बनलेली आहे. जितेंद्र वाघ सरांच्या बोलण्यातनं एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आला की शासन तुम्हाला सर्वतोपरी मदत करायला नेहमी तत्पर असतं, परंतु त्या ताकदीने सेवाभावी संस्थांनी सुद्धा पुढे येणं हे तितकंच गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या व्यवस्थेचा भाग बनत असताना शासनाच्या सेवेमध्ये असलेले अधिकारी आपल्यासोबत असताना एक नक्कीच नवी ऊर्जा, एक नवी दिशा ह्या प्रकल्पांना या निमित्ताने मिळणार आहे, हेही तेवढेच करेल. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. लेट तुम्ही थँक्यू.